महाराष्ट्रातील सरकारी, निमसरकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समन्वय समितीनं 11 नोव्हेंबर रोजीचा प्रस्तावित एक दिवसाचा लाक्षणिक संप सध्याच्या निवडणूक आचारसंहितेमुळे थांबून त्याऐवजी भोजनाच्या सुट्टीत 1 तास उग्र निदर्शने करण्याचा निर्णय घेतलाय। राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यानं लागू झालेल्या आचारसंहितेमुळे संप स्वरूपाचे आंदोलन घेणं शक्य नसल्याचं समितीने स्पष्ट केलंय। तथापि आंदोलन रद्द नसून केवळ स्वरूप बदलले असल्याचं समन्वय समितीचे अध्यक्ष विश्वास काटकर यांनी सांगितलंय। या निदर्शनांद्वारे कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधलं जाणार आहे। त्यामध्ये सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी, 10 वर्षांहून अधिक सेवा करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करणे तसेच सर्व कर्मचाऱ्यांसाठी व्यापक स्वास्थ्य विमा योजना लागू करणे या प्रमुख मागण्या आहेत। डिसेंबर 2025 मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर येथे महामोर्चा घेण्याचा मानस असल्याचं समितीकडून सांगण्यात आलं। 11 नोव्हेंबरनंतर समन्वय समितीची बैठक घेऊन पुढील रणनीती निश्चित करण्यात येईल।